हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात? आत्ता सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मी आज पहिले क्लिनिंग वगैरे करून घेतलं आणि मग आता रांगोळी वगैरे काढून घेते. रांगोळी बघा मला बऱ्यापैकी येते, खूप छान पण नाही आणि येत नाही असं पण नाही, पण बऱ्यापैकी मी रांगोळी काढते. तर तुम्हाला रांगोळी पण बघा मी आता कशी काढते, थोडंसं तुम्हाला एक आयडिया येईल रांगोळी वगैरे कशी आहे माझी. आणि नक्की कमेंट करून सांगा की मी रांगोळी वगैरे कशी काढलेली आहे. तसं मुलांना आत्ता सुट्ट्या असल्यामुळे मी थोडी लेटच उठते, त्याच्यामुळं निवांत सगळं चाललेलं असतं. आता मुलांना स्कूलला सुट्ट्या आहेत ना, थोड्या दिवसांनी त्यांची स्कूल सुरू झाली की मग परत जे रुटीन आहे ते सुरू होणार. आता सध्या आहे ते आहे. आज पौर्णिमा आहे ना, तर म्हटलं चला आज पहिला व्हिडिओ आपला पूजेपासून सुरुवात करूया. तुम्हालाही पूजा दाखवते माझी आणि कमेंट करून नक्की सांगा पूजा, रांगोळी किंवा सगळं काय कसं झालं आहे. पौर्णिमेची आहे ना, सत्यनारायणाची पूजा जर केली ना तर खूप चांगलं त्याचं म्हणजे फलश्रुती वगैरे जे असतं ना ते खूप छान प्रकारे आपल्याला मिळते. आणि मला स्वतःलाही खूप अनुभव आहे. मी स्वतः गेल्या वर्षभरात 11 पौर्णिमा सत्यनारायणाच्या केल्या आहेत. 11व्या पौर्णिमेला मी उद्यापनही केलं. उद्यापन म्हणजे एक नॉर्मलच घरगुतीच आपलं उद्यापन असतं, खूप काही असं मोठं नसतं त्याला, किंवा खूप असं काही त्याला खूप मोठी पूजा वगैरे किंवा खूप असं काही नसतं. साध्या प्रकारे कलश मांडून वगैरे पूजा असते. मी कधी केली तर नक्की तुम्हाला त्याचा व्हिडिओ शेअर करेल. पण सत्यनारायणची पूजा ही आहे ना आपल्या घरात नेहमी केली पाहिजे. त्याच्याने आपल्या घरातली अन्नाची बरकत किंवा लक्ष्मीनारायणाचा वास हा नेहमी आपल्या घरात राहतो. त्याच्यामुळे सत्यनारायणची पूजा ही जरूर करावी. अगदी 11 पौर्णिमा नाही झाल्या तर पण वर्षातून एक तरी सत्यनारायण पूजा ही प्रत्येकाने करावी अशी माझी म्हणजे माझं म्हणणं आहे. तर बघा तुम्हाला जर अगदी जमलंच तर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करत जावा. माझं आत्ताच गेल्या 2 महिन्यापूर्वी त्याचं उद्यापन झालं. नाहीतर माझी पण पौर्णिमेला सत्यनारायण पूजा असतेच. तर बघू अजून परत मला पुढं वाटलंच तर मी पण सत्यनारायणाची पूजा ही नक्की करणार आहे. आता सध्या तर खूप गरमी होती आहे, मध्येच पाऊस मध्येच गार, त्याच्यामुळं कसं आहे वातावरण एकदम बिघडलेलं आहे. त्याच्यामुळं आपली पण थोडीशी चिडचिड हे होतं आहे. कुठं फिरायलासुद्धा बाहेर पडता येईना झालं आहे. आता ही रांगोळी जी आहे ना ही स्पून किंवा टूथपिक वगैरे यांच्या साहाय्याने काढते मी. अगदी म्हणजे अशी बोटांनी सुद्धा काढता येते ही रांगोळी. खूप इझी आहे ही रांगोळी. ही रांगोळी आहे ना मी पण असंच यूट्यूबवर थोडे व्हिडिओ वगैरे बघून शिकले होते. स्टार्टिंगला मला पण ही रांगोळी खूप हार्ड वाटत होती, मला म्हणजे जमत नव्हती काढायला. पण जशी जशी प्रॅक्टिस झाली तशी तशी मला ती छान जमायला लागली. आणि खूप अशी अवघडही नसती ही, म्हणजे ज्याला अगदीच रांगोळी येत नाही ना तो सुद्धा ही रांगोळी काढू शकतो. सोपी असते. आणि दारात कसं रांगोळी वगैरे असली की म्हणजे घरात कोणताही बाहेरचा माणूस आला किंवा आपल्या स्वतःच्या मनालाही बघा तुम्ही एकदा ट्राय करा, खूप प्रसन्न वाटतं, छान वाटतं. आणि रांगोळी किंवा म्हणजे फुलांनी काही सजवलं आपली चौकट वगैरे किंवा उंबरा, तर बघा तुम्ही किती पॉझिटिव्ह वाटतं आपल्याला त्या दिवशी. खूप छान असं म्हणजे स्वतःच्या मनालाच आपलं बघा ना फिलिंग. तुम्ही एकदा जरूर ट्राय करा. जरी तुम्ही करत नसाल ना तर तुम्ही एकदा बघा, सकाळी लवकर उठा, सगळं असं स्वच्छ क्लिनिंग वगैरे करून मस्त रांगोळी वगैरे काढा, सगळं असं देवपूजा करा छान प्रकारे. तुम्ही बघा त्या दिवशी तुम्ही स्वतः किती पॉझिटिव्ह फील करा. खूप म्हणजे खूप छान वाटतं. आता ही बघा माझी अशा प्रकारे रांगोळी कशी काढली मी. तरी आज सिंपल काढली आहे. आणि मी हे हळदीचं लेपन असं काही पौर्णिमा असेल किंवा काही लक्ष्मीचा वार असेल, गुरुवार शुक्रवार किंवा काही असं लक्ष्मीचं कोणताही सण असू दे तर मी हे हळदीचं असं लेपन करत असते. ह्यानी ना सगळी निगेटिव्हिटी ही आपली निघून जाते आणि पॉझिटिव्हिटी
आपल्या घरात प्रवेश करते. अशा प्रकारे आता माझी रांगोळी झाली आहे. घरातली पूजा पण बघा तुम्ही, आज मी पूजा पण छान प्रकारे अशी फुलं वगैरे सजवून मस्त पूजा केली आहे आणि मनाला इतकं छान प्रसन्न वाटलं आहे माझ्या. खूप सुंदर असं देव पितांबरीनी वगैरे घासले. मी त्याचा व्हिडिओ नाही टाकला आज. मी जस्ट हे केलं, डायरेक्टली व्हिडिओ टाकला. नेक्स्ट टाईम मी तुम्हाला पूर्ण पूजेचा व्हिडिओ हा नक्की टाकेन. तर बघा कशी झाली पूजा, किती छान वाटतंय. सकाळी सकाळी हे बघायला ना प्रसन्न वाटतंय, सुंदर वाटतंय अगदी. आज पौर्णिमा आहे ना, पौर्णिमेच्या दिवशी थोडंसं अजून छान पूजा केली ना की मस्त वाटतं. माझ्याकडं काही खूप असे देव नाही आहेत, लिमिटेड आहेत, अजून मला घ्यायचे आहेत. पण जास्तही मला देवांची गर्दीही आवडत नाही. चला बाय.